नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो, नमस्कार. 27 ऑगस्ट 2025 हं, रोजी येणारी गणेश चतुर्थी आणि विशेषतः नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या आपल्या लोकांसाठी वेळेनुसार माहिती घेऊया. अगदी. आपल्याकडे हे एक माहितीपत्रक आहे ज्यात बरीच डिटेल्स आहेत, तिथी, मुहूर्त, पूजा. हं. तर आज आपण यातलं महत्वाचं काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, नक्कीच. कारण गणेश चतुर्थी म्हणजे फक्त सण नाही, हा विघ्नहर्त्याचा जन्मोत्सव आहे. बरोबर. आणि एक सकारात्मक ऊर्जेचा दिवस. नवीन काही सुरू करायचं असेल तर उत्तम मुहूर्त. हो ना, कामांमधले अडथळे बहून होतात असं म्हणतात. खूप सकारात्मक सुरुवात. अगदी. तर मग या माहितीपत्रकानुसार पंचांगाच्या दृष्टीने काय खास आहे या दिवसाचं? बुधवार 27 ऑगस्ट 2025. हो, तर ही आहे भाद्रपद महिन्याची शुक्ल चतुर्थी. म्हणजे शुद्ध चतुर्थी. हा, हं. आणि वार आहे बुधवार. गणपतीचा आवडता वार मानला जातो. हो, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्यान्ह काळ, म्हणजे दुपारची वेळ. गणेशाचा जन्म याच वेळी झाला असं मानतात, त्यामुळे पूजेसाठी ही वेळ खूप पवित्र आहे. अच्छा. म्हणजे दिवसाच्या इतर वेळेपेक्षा दुपारी पूजा करणं जास्त चांगलं. हो, बरोबर. मग नेदरलँड्समध्ये राहणाऱ्यांसाठी ॲम्स्टरडॅम वेळेनुसार आपण बोलतोय, तर हा मुहूर्त कधी आहे नक्की? हो, यात स्पष्ट वेळ दिली आहे. चतुर्थी तिथी संपते आहे 27 ऑगस्टला दुपारी साधारण 1:29 PM किंवा 1:38 PMच्या दरम्यान. ओके. त्यामुळे गणपती स्थापनेचा आणि पूजेचा जो मुख्य मध्यान्ह मुहूर्त आहे तो सकाळी 11:05 AM पासून दुपारी 1:40 PM पर्यंत आहे, ॲम्स्टरडॅम वेळेनुसार. म्हणजे साधारण 2.5 तास मिळत आहेत आपल्याला. हो, या वेळेत पूजा करणं उत्तम. यातही काही अधिक शुभ वेळ असं काही दिलंय का? हो, म्हणजे त्यातल्या त्यात सकाळी 11:30 AM ते दुपारी 1 पर्यंत हा काळ जास्त चांगला मानला जातो, अधिक प्रभावी. अच्छा, हे लक्षात ठेवायला हवं. 11:30 ते 1. हं, बरं, अजून एक महत्वाची गोष्ट वाचली यात, चंद्रदर्शन. या दिवशी चंद्र पाहू नये असं का म्हणतात? अगदी बरोबर मुद्दा. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन वर्ज्य मानतात. शास्त्र असं सांगतं की या दिवशी चंद्र पाहिला तर मिथ्या दोष लागतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, विनाकारण खोटा आळ येऊ शकतो आपल्यावर. अरे बापरे, ही तर महत्वाची सूचना आहे. मग नेदरलँड्सच्या वेळेनुसार कधी टाळायचं हे चंद्रदर्शन? हो, तर माहितीपत्रकाप्रमाणे 26 ऑगस्टच्या संध्याकाळी साधारण 9 PM पासून. म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासून? हो, आदल्या रात्री 9 पासून ते 27 ऑगस्टच्या रात्री 8:45 PM पर्यंत हा पूर्ण काळ चंद्रदर्शन टाळायचं आहे. बापरे, म्हणजे बराच मोठा काळ आहे हा. हो, काळजी घ्यायची आहे. आणि समजा चुकून पाहिला गेला चंद्र, तर मग काय, घाबरायचं का? नाही, काळजी नसावी, त्यावर उपाय सांगितला आहे शास्त्रात. अच्छा. चुकून दिसलाच तर सीमंतक मण्याची कथा वाचावी किंवा ऐकावी, किंवा श्रीकृष्णाची चंद्रदर्शन क्षमा प्रार्थना आहे ती म्हणावी. दोषाचं निवारण होतं. चला, बरं झालं की उपाय आहे. आता पूजेबद्दल थोडं सांगाल का? म्हणजे अनेकांना अगदी साध्या पद्धतीने करायची असते पूजा. नक्कीच. अगदी सोपी पद्धत म्हणजे सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घालून बसावं. शक्यतो मातीची मूर्ती घ्यावी. हो. एका चौरंगावर किंवा पाटावर मूर्ती ठेवावी आणि मग ओम गम गणपतये नमः हा मंत्र म्हणावा. 108 वेळा जप करावा. आणि मग पंचोपचार पूजा म्हणजे गंध लावावं, फुलं वाहावीत, धूप, दीप आणि नैवेद्य. मोदक असतील तर उत्तमच. आणि दुर्वा त्या महत्वाच्या असतात ना? हो, अगदी. दुर्वा, जास्वंदीचं फूल गणपतीला खूप प्रिय आहेत. मग शेवटी आरती करावी, सुखकर्ता दुःखकर्ता म्हणावी आणि मग प्रार्थना करायची आपल्या कुटुंबासाठी, सुखशांतीसाठी. अगदी सहज करण्यासारखी आहे ही पूजा. आता नेदरलँड्समध्ये बघितलं तर रॉटरडॅम, हेग, उट्रेक, आईनधोवन बरीच शहरं आहेत जिथे मराठी लोक आहेत. हो, आहेत. तर हा मुहूर्त 11:05 PM ते 1:40 PM ह्या सगळ्या शहरांसाठी सारखाच असेल का? हो, हा महत्वाचा मुद्दा आहे. नेदरलँड्समध्ये ही सगळी शहरं एकाच टाइम झोनमध्ये येतात, CEST. अच्छा. त्यामुळे ॲम्स्टरडॅमसाठी जी वेळ दिली आहे तीच या सगळ्या शहरांना लागू पडेल. वेळ बदलायची गरज नाही. उत्तम. म्हणजे सगळ्यांना एकाच वेळी तयारी करता येईल. मूर्ती ठेवण्याच्या जागेबद्दल काही, म्हणजे दिशा वगैरे? हो, 2-3 गोष्टी आहेत. शक्यतो मूर्तीचं तोंड दक्षिण किंवा पूर्वेला नसावं, उत्तर किंवा पश्चिम चालेल. घराचा ईशान्य कोपरा पूजेसाठी चांगला मानला जातो. आणि जिथे हवा खेळती असेल, नैसर्गिक उजेड असेल
ती जागा चांगली. बरोबर. आणि पूजेनंतर घरात वातावरण प्रसन्न राहावं म्हणून रामरक्षा किंवा अथर्वशीर्ष, श्रीसूक्त पठण करणं शुभ मानतात. छान. म्हणजे जागेची निवड पण महत्वाची आहे. तर आजच्या चर्चेतून आपण 2025च्या गणेश चतुर्थीसाठी नेदरलँड्समधल्या मुहूर्ताची आणि पूजेची बरीच माहिती घेतली. हो. आपण मुख्य मुद्दे पुन्हा एकदा सांगूया का? नक्कीच. तारीख बुधवार 27 ऑगस्ट 2025. नेदरलँडसाठी CEST वेळ. मुख्य मुहूर्त सकाळी 11:05 ते दुपारी 1:40 PM. त्यातल्या त्यात शुभ वेळ 11:30 AM ते 1 PM. बरोबर. स्थापना मध्यान्ह काळातच करायची आणि चंद्रदर्शन टाळायचं आहे 26 ऑगस्ट रात्री 9 पासून 27 ऑगस्ट रात्री 8:45 पर्यंत. अगदी. या पूजनाने विघ्न दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. ही माहिती निश्चितच नेदरलँड्समध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी ठरेल. तयारीसाठी एक स्पष्टता मिळेल. हो, नक्कीच. आणि जाता जाता एक विचार येतो मनात. आपण गणेशाची स्थापना करतो, घरात सकारात्मकता आणतो, पण या पलीकडे गणेशाकडून आपण काय शिकू शकतो? म्हणजे त्याचं रूप, त्याच्या कथा, यातून संयम, बुद्धीचा वापर, प्रसंगावधान अशा गोष्टी आपल्या रोजच्या जगण्यात कशा आणता येतील? खरंय. यावरही विचार करायला हरकत नाही. पूजेसोबतच ही शिकवण पण महत्वाची आहे. अगदी.